नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी कथा तुमच्या आयुष्यामधील कठीण निर्णय घेण्याची तुम्हाला ताकद देईल. ही कथा आहे एका गरुडाची. गरुड हा पक्ष्यांचा राजा मानला जातो. त्याचे आयुष्य साधारण 70 वर्षापर्यंत असू शकते. पण फार कमी लोकांना माहिती आहे की 40व्या वर्षी गरुडाच्या आयुष्यामध्ये एक अशी वेळ येते तिथे त्याला एक कठीण निर्णय घ्यावा लागतो. 40 वर्षाचं झाल्यानंतर त्याची चोच वाकडी आणि कमकुवत होती. त्याची नखे शिकार पकडण्यासाठी सक्षम राहत नाहीत. त्याचे पंख जड होतात. त्याला उडणं देखील कठीण होतं. आणि मग त्याच्यासमोर फक्त 2 पर्याय असतात. पहिला म्हणजे हळूहळू हार मानत मृत्यूची वाट पाहणे आणि दुसरा म्हणजे स्वतःला पूर्णपणे बदलणे. गरुड दुसरा मार्ग निवडतो. तो एका उंच डोंगरावरती जातो. तिथे तो एकटाच राहतो. आणि मग सुरू होतो त्याच्या आयुष्यामधील सर्वात कठीण संघर्ष. तो स्वतःची जुनी चोच खडकावरती मारून तोडून देतो. वेदना असह्य असतात पण तो सहन करतो. नवीन चोच येण्याची तो वाट पाहतो. नंतर नवीन चोचीने जुनी नखे काढून टाकतो आणि शेवटी जड झालेले पंख उपटून टाकतो. हा संपूर्ण प्रवास जवळपास 150 दिवस चालतो. 150 दिवस वेदना, एकटेपणा, संघर्ष, पण त्यानंतर तो पुन्हा नव्या ताकदीने आकाशामध्ये झेप घेतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही असंच असतं. कधीकधी पुढे जाण्यासाठी काही गोष्टी सोडाव्या लागतात. जुन्या सवयी, नकारात्मक विचार, वाईट संगत, आळस, भीती हे सर्व सोडल्याशिवाय नवीन आयुष्य सुरू होत नाही. श्री स्वामी समर्थ सांगतात, जुने सोडल्याशिवाय नवीन मिळत नाही. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्यासाठी कदाचित तुमच्या भूतकाळातील काही सवयी जबाबदार असतील. जर आयुष्य बदलायचे असेल तर स्वतःमध्ये बदल करावा लागेल. लक्षात ठेवा, बदल सुरुवातीला वेदनादायक असतो, पण शेवटी तोच तुमची ताकद बनतो. गरुडाने जर वेदनांना घाबरून हार मानली असती तर तो पुन्हा कधीच उडू शकला नसता. तसंच तुम्ही जर संघर्षाला घाबरलात तर तुमची स्वप्न अपूर्ण राहतील. म्हणूनच आज एक निर्णय घ्या. ज्या गोष्टी तुम्हाला मागे खेचत आहेत त्या सोडून द्या आणि नव्या आयुष्याची सुरुवात करा. कारण तुमच्यामध्ये हे गरुडासारखी उंच भरारी घेण्याची ताकद आहे. स्वामी समर्थांचा एक संदेश नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी स्वतःमध्ये बदल करणार. आणि सोबतच श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला देखील विसरू नका. धन्यवाद.